आता आपण क्लास सुरू करूयात. नमस्कार सर्वांना. काही लोक नवीन जॉईन झाले असतील, कारण आज बरेच जण ग्रुपवरती जॉईन झालेले आहेत. काल पण ग्रुपवर बरेच जण जॉईन झाले आहेत. त्यातील काही नवीन लोकांनी इथे जॉईन केलं असेल आता. परंतु अगोदरचे जे आमचे झालेले व्हिडिओ आहेत, 15-16 व्हिडिओ आहेत ज्योतिषशास्त्रावर, पंचांग वाचनापासून ते पूर्ण तिथी, योग, करण याविषयी माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं काय ते समजेल व्यवस्थितपणे. कारण पुढे पुढे जाणार आहोत आम्ही. आता तत्वांचा अभ्यास चालू आहे. तत्व झाले की मग आम्ही राशी घेणार आहोत, स्थान घेणार आहोत, ग्रह घेणार आहोत. त्यानंतर मग कुंडल्या सोडवायला घेणार. प्रत्येक लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह बघणार आहोत. राजयोगकारक ग्रह बघणार आहोत, योग बघणार आहोत, किती योग आहेत, कोणते कोणते ते पाहणार आहोत. त्यानंतर मग कुंडल्या सोडवायला घेणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही जे झालेले 15-16 व्हिडिओज आहेत ते बघून घ्या. जवळपास मला वाटतं आपले व्हिडिओज जातील, एक 50 ते 60 व्हिडिओज होतील मला वाटतं पुढे. ठीक आहे. तर तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत ते एक एक करून बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं समजेल. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ बंद करा आणि आपण आता पुढे जाऊयात. अग्नितत्व. तर ज्योतिषशास्त्रातील अग्नितत्वाचे गूढ रहस्य आहे. ज्योतिषशास्त्रात 5 महत्वाच्या तत्वांपैकी, पंचमहाभूतांपैकी अग्नितत्व हे अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जादायी तत्व मानलं जातं. सूर्य, मंगळ आणि गुरु हे ग्रह प्रामुख्याने अग्नितत्वाशी संबंधित आहेत. गुरु आकाश तत्वाचा आहे. तुम्हाला समजेल अग्नितत्वाशी कसं संबंधित. या तत्वाचे मूळ गुणधर्म तेज, उष्णता, प्रकाश, परिवर्तनशीलता आणि ऊर्जेचा संचार असे आहेत. अग्नितत्वाशी संबंधित राशी म्हणजे मेष, सिंह आणि धनु या राशींच्या जातकांमध्ये स्वभावतः ऊर्जा, आत्मविश्वास आणि धाडस, साहसी वृत्ती हे नेतृत्व गुण दिसून येतात, जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. अग्नितत्वाची वैशिष्ट्ये जी आहेत आणि प्रभाव. अग्नितत्व हे सृष्टीच्या निर्मितीपासून ते तिच्या संहारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कार्य करते. जीवनाच्या अस्तित्वासाठी अग्नितत्व अनिवार्य आहे, कारण तेच प्रेरणा देतं, जोश देतं, आत्मशक्ती देतं, इच्छाशक्तीला चालना देण्याचं कार्य अग्नितत्व करतं. अग्नितत्वामुळेच व्यक्तीमध्ये जवळपास कोणतीही परिस्थिती पेलण्याची क्षमता निर्माण होते. अग्नी हे परिवर्तनाचे आणि गतिशीलतेचे प्रतीक असून हे तत्व असलेल्या व्यक्तींमध्ये वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असते. का वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असते सांगा बरं कोणी. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत जाईल हा. तुम्ही मला उत्तर द्यायचं का. अग्नितत्व. अग्नितत्व अग्नितत्व. हा, बोला बोला. अग्नितत्व असल्यामुळे हा, म्हणजे पण एक का प्रकारे त्यांच्याकडे पटकन वेगाने. निर्णय हा, घेणार, वेगाने निर्णय घेणार. पण का पटकन निर्णय घेणार अग्नितत्व असल्यामुळे, पण का. अग्नीमध्ये दाहकता आहे, गरम आहे, उष्णता आहे, आणि पटकन पेट घेण्याची वृत्ती पेटची आहे. क्षमता वृत्ती आहे. आलं लक्षात. ती काय करते हो. अग्नी, पटकन पास ऑन होते ना, तिला हम्म. वेळ लागतो का. तशाच पद्धतीने अग्नितत्वाच्या ज्या राशीची माणसं असतात ते पटकन कृती करणारे असतात, पटकन निर्णय घेणारे असतात. त्यांचे एक विचार. प्रकारची हा, एक बोला. प्रकारची विद्युत क्षमता असते त्यांच्यामध्ये. येस, राईट. यांचे विचार स्पष्ट असतात, दृढ असतात, त्यामुळे ते इतरांना काय करतात, प्रेरित करण्यास सक्षम करतात. अग्नितत्व हे पंचमहाभूतांमधून निर्माण झालेले एक महत्वाचे तत्व आहे. पंचमहाभूत म्हणजे 5 मूलभूत तत्वे आहेत. पृथ्वी, भूमी, जल, आप. जलला आप म्हणतात. अग्नी, तेज, वायू आणि आकाश. प्रत्येक तत्व एकमेकांशी जोडलेलं असून ते सृष्टीच्या निर्मितीमध्ये आणि तिच्या अस्तित्वाशी खूप महत्वाची भूमिका बजावतात. आकाश तत्वाचा आपण अभ्यास केला, वायू तत्वाचा आपण अभ्यास केला, तर आपल्याला हे कळालं ना की तत्व कसे निगडीत आहे पृथ्वीशी, किती महत्वाची आहेत. अग्नितत्व कशापासून तयार झाले. अग्नितत्वाची निर्मिती ही आकाश आणि वायू तत्वापासून झाली. आकाश तत्व हे सर्वप्रथम काय झालं, अस्तित्वात आलं. त्यामुळे
ते काय आहे? रिक्त आहे. आकाश तत्व काय आहे? एक पोकळी आहे ना, शून्य जागा आहे. हे तत्व ध्वनीला वाहून नेणारे आहे. पोकळी असल्यामुळे ते काय करतं? प्रत्येक तत्वांना जागा उपलब्ध करून देतं त्यांचं कार्य करायला. हे आपण पाहिलं आकाश तत्वामध्ये. म्हणून आकाश तत्व हे पहिल्यात सर्वात प्रथम निर्माण झालेलं तत्व. त्याने काय केलं? सर्व तत्वांना तिथे जागा उपलब्ध करून दिली तुमचं कार्य करायला. मग तिथे त्या ध्वनीला म्हणजेच वायूला त्याने जागा निर्माण केली. ध्वनी काय करतो? वाहून नेण्याचं कार्य करतो. हे सर्व तत्वांना सामावून घेतं. वायू तत्व आकाश तत्वातून वायू तत्व निर्माण झालं. वायू म्हणजे गती आहे, कंपन आहे, चैतन्याचा स्रोत आहे. जेव्हा वायू तत्व आकाशात गतिमान होते तेव्हा त्यातून काय होतं? घर्षण होतं. अग्नितत्वाची उत्पत्ती होते. याचा अर्थ असा की अग्नितत्व हे वायूच्या हालचालीमधून निर्माण होतं आणि त्याला उष्णतेच्या, प्रकाशाचा आणि परिवर्तनाचा गुण प्राप्त होतो. अग्नितत्वाच्या निर्मितीमधील प्रक्रिया जर पाहिली तर आकाश काय करतं? निर्मितीला आधार देतं. वायू काय करतं? तर गती आणि चैतन्य निर्माण करते. वायू आणि आकाशाच्या संयोगातून अग्नी तेज प्रकट होते. यामुळे अग्नितत्वाला गती, उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा हे गुण प्राप्त होतात. हे तत्व संपूर्ण सृष्टीच्या रूपांतरासाठी आणि गतिशीलतेसाठी जबाबदार असते. अग्नितत्वाची जी निर्मिती ही आकाश व वायू तत्वाच्या संयोगातून होते आणि त्यामुळेच ते तेजस्वी, उष्ण आणि सृजनशील ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. हे तत्व सृष्टीत परिवर्तन, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. अग्नितत्व हा सृष्टीच्या मूलभूत ऊर्जांपैकी एक तत्व असून ते काय होतं? परिवर्तनाचं तत्व आहे. आता इथे मला कोणी सांगाल का परिवर्तनाचं तत्व का म्हटलं आहे? पुढे तर मी सांगणारच आहे. तुम्ही सांगा मला परिवर्तनाचं तत्व का म्हटलंय? ते अग्नीपासून नंतर जलाची निर्मिती होत असेल म्हणून. नाही, यालाच तर्कशास्त्र म्हणतात ना. तुम्ही करा. तुम्हाला पत्रिका जेव्हा समोर येते ना, तुम्हाला ह्याच पद्धतीने तर्क लावता यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मध्ये मध्ये हे प्रश्न विचारते. का परिवर्तन सांगितलंय अग्नीला? अग्नीमध्ये लाकूड टाकल्यानंतर ते लाकूड अग्नीमध्ये लाकूड तुम्ही टाकलं तर ते लाकूड तसंच राहतं का? मॅडम त्याची ह्याच्यामध्ये निर्मिती होती. एक त्याला म्हणतो आपण रक्षा म्हणतो आपण ते विभूती. रक्षामध्ये निर्मिती होते म्हणजे परिवर्तन होतं ना एखाद्या पदार्थाचं. ते काय हो करतं हो हो. अग्नी? परिवर्तन करतं. म्हणजे विभूती तयार करते ते, हा, परिवर्तन करते. हो. आलं लक्षात. म्हणजे परिवर्तनाचं अग्नीमध्ये गुण आहे. तेज आणि उष्णता यांचा स्रोत आहे. अग्नी स्वतःला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इंधनाची गरज असते. निसर्गात, शरीरातही अग्नी एकटा राहू शकत नाही. अग्नी हा कधीही एकटा राहू शकत नाही. त्याला सतत पेटण्यासाठी काय लागतं? इंधन हवं असतं. विदाऊट इंधनाशिवाय तो स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवू शकत नाही. अग्नीला लाकडं लागतील पेटायला. गाडीत जरी तुम्ही चाललं तर गाडी चालवायसाठी इंधनाची तर गरज लागतेच ना. म्हणजे अग्नीला ही सतत पेटण्यासाठी गरज ही लागते. निसर्गात, म्हणून निसर्गामध्ये अग्नीला हे पेटून ठेवायचं कार्य कोण करतं? तर वायू करतो ना. जर आता मी ते बोलायचंच झालं तर वास्तुशास्त्रानुसार जरी तुम्ही विचार केलात तरी आग्नेय दिशेच्या बरोबर विरुद्ध दिशेला कोणती येते दिशा? वायू तत्व येते ना. वायूची दिशा येते, वायव्य. निसर्गात आणि शरीरातही अग्नी एकटा राहू शकत नाही. तो जल आणि पृथ्वीच्या आधारे टिकतो. अग्नितत्व आणि त्याचे शरीरातील स्वरूप. वीज आणि जलसंपर्क. निसर्गात, आकाशात वीज निर्माण होताना ती जलाच्या संपर्कातून तयार होते. जलाशयामध्ये साठलेले पाणी जेव्हा ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्याच्या प्रवाहातून अग्नी स्वरूपातील वीज तयार होते. हाच सिद्धांत मानवी शरीरातही लागू होतो. लक्षात ठेवा. आलं लक्ष. आपण म्हणतो की अरे हे खोपोलीला आहे बघा, मठ आहे तिथे पाणी खूप दिसतं. ते पण ते वीज निर्मितीतूनच तयार झालेलं पाणी आहे ना. म्हणजे ते पाणी वीज निर्मिती करण्याकरताच वापरतात ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वीज ही निर्माण होण्याकरता पाण्याची गरज ही लागते.
तसंच आपल्या शरीरातही एक प्रकारचा अग्नी आहे आणि तो आपल्या शरीरातला अग्नी टिकून ठेवायचं कार्य कोण करतं? तर जे शरीरामध्ये जलतत्व आहे ते जो अग्नी आहे आपल्या शरीरात तो टिकून ठेवायचं कार्य करतो. पृथ्वी तत्व शरीरातील जो गुप्त अग्नी आहे तो कुठे आहे? तर तो आपल्या शरीरात बीजाच्या स्वरूपात जो वीर्याच्या शरीरात आहे. शरीरातील जे वीर्य आहे ते त्यामध्ये अग्नी आहे. म्हणून तो शुक्राला तिथे अस्तित्व दिलं आहे ना, वीर्याचा कारक शुक्र म्हटलं आहे. तर का म्हटलं आहे? अग्नी आहे तिथे आणि तिथे शुक्राला कारक तत्व दिलेलं आहे. असं का दिलं? शुक्र जर पाहिलं तर जलतत्वाचा आहे ना शेवटी तिथे. म्हणजे अग्नीला जो स्थापन करायचं कार्य कोण क्षमता कोण ठेवू शकतो? तर जलतत्व ठेवूच शकतं ना तेवढी क्षमता. म्हणून शुक्र जलतत्वाचा कारक तो वीर्याचा कारक बनलेला आहे. असं लॉजिकली जर विचार केला तर बीज आणि वीर्य हा सूक्ष्म अग्नीचाच प्रकार आहे. शरीरातील जलतत्वाच्या आधारेच कार्य करत असतो. जर हा अग्नी योग्य प्रकारे सांभाळला गेला तर तो सृजन आणि ऊर्जा प्राणशक्ती प्रदान करतो. आता नारायण, आता हे श्री भट सरांच्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं खूप सुंदर आहे. नारायण संकल्पना वैदिक आणि योगशास्त्रात नारायण म्हणजे जलावर आधारलेला ऊर्जा स्रोत आहे. अग्नी हा स्वतःचा टिकाव ठेवू शकत नाही, म्हणून तो जलतत्वाच्या साहाय्याने शरीरात संतुलित राहतो. जसे की शुक्र आणि ओजस हे शरीरातील सृजनात्मक आणि जीवनदायी अग्नीचे रूप मानले जाते. अग्नीचा पृथ्वी तत्वाशी जर संबंध पाहिला तर अग्नी टिकून राहण्यासाठी स्थिर आधाराची गरज असते, जो पृथ्वी तत्वातून मिळतो. शरीरातील हाडे, स्नायू शरीरातील हाडे, स्नायू आणि त्वचा हे पृथ्वी तत्वाचे घटक असले तरी त्यात ऊर्जा व स्फूर्ती देणारे अग्नितत्व कार्यरत असते. अग्नितत्व हे स्वतःच्या अस्तित्वासाठी जल व पृथ्वी तत्वावर अवलंबून असते. जलाच्या माध्यमातून तेजस्वी रूप घेते आणि पृथ्वी तत्वाच्या आधारानेच स्थिर राहते. म्हणूनच शरीरातील ऊर्जा, सृजनशीलता आणि जीवनशक्तीचा यांचा संबंध या तत्वांमध्ये संतुलन ठेवण्यावर अवलंबून असतो. आता अग्नितत्वाकडे काय येतात शरीरातील? तर पाय येतात. पाय आणि अग्नितत्वाचा जर संबंध कसा आहे तो आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासूया. तर ज्योतिषशास्त्रानुसार अग्नितत्व हे सजीवांच्या ऊर्जेचे आणि गतीचे प्रमुख स्रोत आहेत. पंचमहाभूतांपैकी अग्नितत्व माणसाच्या शरीरात विविध रूपात कार्य करत असते, ज्यामध्ये पचन शक्ती म्हणजे शरीरातला जो अग्नी आहे तो कोणत्या कोणत्या प्रकारे आहे. जठर अग्नीच्या स्वरूपात अग्नी आहे. बौद्धिक तेज आहे ते पण एक अग्नीचं स्वरूप आहे. आपला जो उत्साह आहे, शारीरिक ऊर्जा आहे, यांचा सुद्धा त्याच्यात समावेश होतो. त्याचा अग्नितत्वाशी आणि पायांशीही खूप संबंध आहे. पाय आणि अग्नितत्वाचा जर संबंध पाहिला तर कुंडलीत अग्नितत्व हा हालचाल, गती, योग दाखवतो. मेष, सिंह आणि धनु ही अग्नितत्वाच्या राशी आहेत. या राशींच्या जातकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि हालचालीसाठी उत्सुकता असते. या राशींचे स्वामी अनुक्रमे जर पाहिले तर मंगळ, सूर्य आणि गुरु हे उष्ण ग्रह असतात. त्यामुळे यांचे प्रभाव असलेल्या व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अत्यंत सक्रिय राहतात. या लोकांमध्ये प्रदक्षिणा, ध्यान, सूर्य नमस्कार आणि धावण्याकडे विशेष ओढ असते, कारण यामुळे त्यांच्या शरीरातील अग्नी हा संतुलित राहतो. नवग्रह आणि पायांवरील प्रभाव. शनी, मंगळ हे ग्रह पायांवर प्रभाव टाकतात. मंगळ अग्नितत्व आणि प्रबळ असल्यास व्यक्ती वेगाने चालणारी असते, साहसी आणि चपळ होते. शनीचा जर प्रभाव वाढल्यास व्यक्ती काय होते? चाल मंदावते, थकवा जाणवतो आणि उष्णतेचे प्रमाण कमी होते. पाय आणि डोळ्यांमधील उष्णतेचा संबंध कसा येतो? तर आयुर्वेद आणि ज्योतिष दोन्हीमध्ये पाय आणि डोळे यांचा थेट संबंध सांगितला आहे. जोपर्यंत व्यक्ती सक्रिय असते, चालते, धावते, तोपर्यंत शरीरातील उष्णता योग्य प्रकारे कार्य करत राहते. परंतु जसे चालणे थांबते तसे डोळ्यांवर उष्णतेचा परिणाम होतो आणि दृष्टी कमी होते. म्हणूनच डोळ्यांची जळजळ होत असल्यास पायावर पाणी टाकण्याचा उपाय केला जातो, कारण यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आता जर पाहिलं तर पाय धुण्याची पाय धुण्यामागे आपले संस्कार आहेत ना, बाहेरून आले की पाय धुवायचे.
त्यामागे हो. काय कारण आहे? तर ज्योतिषशास्त्रीय जर दृष्टीने पाहिलं तर मंगळ दोष आणि उष्णतेचे संतुलन. कुंडलीमध्ये मंगळ दोष अतिरेकी उष्णता असल्यास व्यक्ती काय होते? चिडचिडी होते, अतिरेकी क्रोध निर्माण होतो आणि उष्णते संबंधित त्रास होतो. त्यामुळे मंगळ शांत करण्यासाठी काय करायचं असतं? तर पाय धुणे, जलतत्वाचा वापर करणे उपाय लाभदायक ठरतो. यामुळे शरीरातील अग्नितत्व संतुलित राहते. आपण ज्यावेळेस बाहेर चालतो रस्त्याने त्यावेळेस काय होतं? आपल्या पायांमध्ये उष्णता निर्माण होते ना, आग होते. मग ती जी आपण बाहेरून आलं की काही जण म्हणतात काय बाहेरून आला आणि मला तू राग देतेस, बोलतेस, चिडचिड करते. तर त्याचं हेच कारण आहे की अग्नितत्व त्यांच्या शरीरामध्ये प्रबळ झालेला असतो तो अग्नितत्व. आणि समजा जर घरामध्ये काही वाद होत असेल आणि पटकन अशा माणसाला, थकून आलेल्या माणसाला पटकन आपण रिॲक्शन देऊन काही म्हटलं की तो माणूस पटकन आपल्या अंगावर येतो. तर का असं होतं की पटकन का म्हणजे इतका राग येतो? तर त्याच्यामागे कधी ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही विचार केलात तर पाय हे अग्नितत्वाकडे येतात. माणूस चालून येतो, थकून येतो, त्यामुळेच त्याच्या पायांमध्ये ती ऊर्जा निर्माण झालेली असते त्याच्या शरीरामध्ये मंगळाची. आणि मग तो आला की मग ते मंगळाची ऊर्जा आणखी वाढलेली असते आणि त्यामध्ये कोणी काय बोललं मनाविरुद्ध की पटकन चीड येते. म्हणून जे आपल्या पुरातन शास्त्रामध्ये, संस्कारामध्ये सांगितलं आहे की बाहेरून आल्या आल्या कोणाशीही अगोदर बोलू नये, पहिल्यांदा पायावर पाणी घेणे. तर त्याच्या मागं शास्त्रीय कारण हेच आहे की जी उष्णता शरीरामध्ये निर्माण झालेली आहे, जो अग्नी अतिरिक्त म्हणजे जास्त अग्नी जो तयार झाला आहे शरीरामध्ये, त्याला संतुलन आणणे, त्याला कुठेतरी बॅलन्स करणे आणि कमी करणे म्हणून पायावर पाणी घेणे हा आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेला आहे. शनी मॅडम खूप दोष सुंदर, खूप काय सुंदर म्हणतो? हा. खूपच छान विश्लेषण थँक्यू, तुमचं. रिअली थँक्यू, ग्रेट ग्रेट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. हा, शनी दोष आणि प्रदक्षिणेचे महत्व. शनी उशिरा फळ देणारा आणि कर्मावर परिणाम करणारा ग्रह आहे. शनी दोष निवारणासाठी प्रदक्षिणा घालण्याचा उपाय केला जातो. कारण यामुळे शरीरातील स्थिरता, पृथ्वी तत्व आणि उष्णता, अग्नितत्व यांचा योग्य समतोल राखला जातो. बाहेरून आल्यावर पाय धुण्याचं हे तुम्हाला सांगितलं. ज्योतिषशास्त्रानुसार उष्णता नियंत्रित केली जाते. क्रोध, सहिष्णुता, थकवा, मानसिक अस्वस्थता निर्माण करणे, पाय धुणे हा एक संस्कार. हे आता सांगितलं. शरीरातील अग्नितत्व आणि गती यांचा परस्पर संबंध, चालणे, धावणे, प्रदक्षिणा घालणे यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित करणे. अग्नितत्व आणि रूपाचा सुद्धा खूप संबंध आहे. आता मला सांगा, इथे प्रश्न विचारते मी, अग्नितत्व आणि रूपाचा संबंध काय आहे? अग्नितत्वाचं गुण आहे हा, रूप का गुण दिलाय अग्नितत्वाला सांगा. मॅडम तेज आहे म्हणून का? हो, अग्नीमध्ये ऊर्जा आहे मॅडम. रूप गुण का दिला आहे अग्नीला? ऊर्जा असल्यामुळे तिच्यामध्ये एक ऊर्जा आहे, दहकता आहे ना अग्नीमध्ये. ती तेज आहे, ती प्रकाश आहे, अग्नीमध्ये ज्वलंत तेज आहे. आहे ती आणि ती त्याच्यामध्ये दिसते. अग्नी ही हो, दिसते आपल्याला. पटकन आपल्या डोळ्यांवर काय येते? चमक येते. प्रकाश अंधार असू द्या, प्रकाश येतो ना प्रकाश तिथे. असो, प्रकाश येतो. म्हणजे तिच्याकडे काय रूप आहे, तिचा प्रकाश आला की काय होतात गोष्टी स्पष्ट दिसतात आपल्याला. अंधारामध्ये दिसतात. आता अंधार आहे, आपल्याला काहीच दिसत नाही बाहेर. फुलांचा रंग काय आहे, झाडांचा रंग काय आहे, झाडाला कोणत्या रंगाचं पान आहे, फूल आहे, दिसतं का आपल्याला? पण सकाळी अग्नितत्वाचा ग्रह, सूर्यासारखं ग्रह, त्याचं तेज जेव्हा पृथ्वीवरती पूर्ण सर्वत्र पसरतं, त्यानंतर काय होतं? गोष्टींचं रूप स्पष्ट होतं. म्हणून अग्नीकडे रूप हा गुण आलेला आहे. आलं लक्षात? मॅडम आणि 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 असं पण आहे ना, सायन्स मध्ये आपण शिकलोय, हम्म. जो प्रकाश पडतो त्या वस्तूवर पडते, किरण परावर्तित होतात म्हणून ती वस्तू आपल्याला दिसते. येस. है ना? ओके, बरोबर, एकदम ग्रेट आता ग्रेट. सगळेजण शाळेच्या अभ्यासाकडे जात आहेत हळू. ज्योतिषशास्त्र आणि वैदिक परंपरेत अग्नितत्वाने अत्यंत महत्व आणि तेज, प्रकाश, ऊर्जा आणि रूप यांना संकल्पना याच तत्वाशी निगडीत आहे. कुठल्याही गोष्टीला दिसण्यासाठी, प्रकट होण्यासाठी ती तेजस्वी असावी लागते. रूप हा अग्नितत्वाचा गुण आहे. रूप म्हणजे कोणत्याही वस्तूचे दृश्य स्वरूप. जर प्रकाश नसेल तर आपल्याला काहीच दिसणार नाही. म्हणूनच
कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्यात तेज आणि प्रकाश असणे फार महत्वाचे आहे. अंधाराला काहीही स्पष्ट दिसत नाही, परंतु प्रकाश पडताच सर्व गोष्टी स्पष्ट होतात. अग्नी आणि तेजामुळे वस्तूंचे अस्तित्व प्रकट होते. म्हणूनच रूप हा अग्नितत्वाचा मूलभूत गुण आहे. उदाहरणार्थ, जर खोली अंधारात असेल तर त्यातील वस्तू दिसणार का? नाही दिसणार. पण जर तिथे दिवा लावला तर सगळ्या गोष्टी काय होतात? स्पष्ट दिसू लागतात. याप्रमाणेच तेज अग्नी असल्याशिवाय कोणतीही वस्तू दिसू शकत नाही. मग आता जो गुरु होता, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, गुरु सारखा ग्रह ज्ञानाचा कारक, तो अग्नितत्व मध्ये सुद्धा खूप सूट होतो. अग्नितत्वाच्या राशीत गुरु असेल ना तर बौद्धिक तेज हे खूप चांगलं असतं त्या लोकांमध्ये. वायूपासून अग्नीची निर्मिती होती. ज्योतिष तत्वज्ञान, ऋग्वेद आणि वैदिक शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की वायूपासून अग्नीची उत्पत्ती होते. वायू आणि अग्नी यांचा परस्पर संबंध. हातावर हात घासल्याने उष्णता निर्माण होते. दगडावर दगड घासल्याने अग्नी प्रकट होतो. लाकडावर लाकूड घासल्याने काय होतो? अग्नी तयार होतो. याचा अर्थ असा की वायू, गती आणि घर्षण असल्याशिवाय अग्नी उत्पन्न होऊ शकत नाही. वैदिक ग्रंथानुसार इंद्र, मित्र, वरुण आणि विष्णू यांच्या संयोगाने सूर्याचा जन्म झाला आणि सूर्य हा सृष्टीसाठी तेज आणि अग्नीचा मुख्य स्रोत आहे. म्हणूनच अग्नीला मुख्य देवता मानले जाते. प्रत्येक यज्ञ हवनात अग्नीचा वापर केला जातो. वैदिक परंपरेतील अग्नीचे महत्व. अग्नी ही मुख्य देवता आहे. यज्ञ आणि हवन हे अग्नीच्या माध्यमातून केले जातात, कारण अग्नी हा देवांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचवतो. संपूर्ण विश्व अग्नीच्या तेजाने प्रकाशित होते आणि म्हणूनच रूप हा अग्नीचा मूलभूत गुण आहे. रूप हा अग्नितत्वाचा गुण, कारण तेज हा प्रकाश असल्याशिवाय काहीही दिसत नाही. वायूपासून अग्नी निर्माण होतो, ज्यामुळे गती आणि घर्षणाच्या माध्यमातून उष्णता प्रकट होते. सूर्य हा तेजस्वी असून उत्पत्ती इंद्र, मित्र, वरुणच्या संयोगाने झाली. अग्नीला वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. हवन यज्ञाच्या माध्यमातून त्याला महत्व दिले जाते. अग्नी म्हणजे सृष्टीची ऊर्जा, प्रकाश आणि रूप, ज्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही. अग्नीमध्ये पंचमहाभूतांचे गुण. विस्तृत ज्योतिषीय, शास्त्रीय आणि तत्वज्ञानिक विश्लेषण पाहूयात आपण. अग्नी पंचमहाभूतांपैकी एक असून तो 4 तत्वांशी पृथ्वी, जल, वायू आणि आकाश परस्पर संलग्न आहे. अग्नीमध्ये केवळ रूपाचा, प्रकाशाचा गुण नसून त्यामध्ये स्पर्श गुण सुद्धा आहे, शब्द गुण सुद्धा आहे, वायू गुण सुद्धा आहे, आकाश या तत्वांचेही गुण अंतर्भूत आहे. तेव्हा जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा हे सर्व गुण एकत्र कार्य करतात. शब्द, आकाश तत्व आणि अग्नी. आकाश तत्वाचा मुख्य गुण जर पाहिला तर शब्द आहे. जेव्हा अग्नी पेटतो तेव्हा त्यातून काय होतो? चटक्यांचा आवाज येतो आणि ते धगधगणारे जळणारी ज्वाळा एक विशिष्ट ध्वनी उत्पन्न करते. लाकडाची किंवा इतर इंधनांची जर जळणारी सरसर ध्वनी, ज्वाळांच्या लहरीचा आवाज हे आकाश तत्वाचे प्रभाव आहेत. अग्नीला शब्दाला उत्तेजित करतो, त्यामुळे जळणाऱ्या वस्तूंची कंपने निर्माण होतात जी ऐकू येतात. उदाहरणार्थ, जर आपण लाकूड पेटवले तर त्यातून येणारा सरसर आवाज किंवा कधी फुटणाऱ्या ठिणग्यांचा आवाज हा आकाश तत्वाचा प्रभाव आहे. स्पर्श, वायू तत्व. अग्नी वायू तत्वाचा जर मुख्य गुण पाहिला तर स्पर्श आहे. अग्नी तत्व स्पर्शाच्या अनुभवातून उष्णता आणि जळजळ निर्माण करतो. जळणाऱ्या वस्तूंच्या तापमानात वाढ होते आणि त्या पदार्थाचा स्पर्श जळजळीत किंवा गरम होतो. ही गरम करण्याची प्रक्रिया म्हणजेच वायू तत्वाच्या उपस्थितीचा परिणाम आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला अग्नीच्या जवळ बसलो तर त्याचा जो उष्ण स्पर्श जाणवतो अग्नीपासून, तो दूर गेल्यावर हा प्रभाव कमी होतो. याचा अर्थ वायू तत्वाच्या गतीमुळे उष्णता काय होते? कमी जास्त होते, पसरते आणि त्याचा स्पर्श गुण आपल्याला कळतो. वायूशिवाय अग्नी पेटू शकत नाही. ऑक्सिजन, वायू नसल्यास अग्नी विझतो. अग्नीची ज्वाळा वाऱ्याच्या दिशेने हलते, याचा अर्थ त्याला वायूचा आधार गरजेचा आहे. वायूच्या गतीनुसार अग्नीचा विस्तार होतो किंवा आटतो. ज्वाळांचा लहरीसारखा हालचाल करण्याचा स्वभाव
हा वायू तत्वाच्या प्रभावामुळे असतो. उदाहरणार्थ, जर दिवा लावला आणि त्यावर फुंकर मारली तर ज्वाळा काय होते? हलते आणि अगदी ती विझते. याचा अर्थ वायूच्या गतीमुळे अग्नीच्या अस्तित्वावर परिणाम होतो. रूप अग्नितत्व. अग्नीचा मुख्य गुण रूप म्हणजे प्रकाश. अग्नितत्वामुळे हे सांगितलं तुम्हाला, स्पष्ट होतात गोष्टी, पदार्थांचे स्वरूप दिसते, चव आणि गंध. पृथ्वी आणि जलतत्व आणि अग्नी. अग्नीचा गंध, स्मोक, धूर पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. जळणाऱ्या पदार्थाचा वास त्याच्या घटकांवर अवलंबून असतो. अग्नीने पदार्थ शिजवले की त्याची चव बदलते. कच्च्या अन्नाचे रूपांतर शिजलेल्या अन्नात होते. पाण्याशिवाय अग्नीचे संतुलन राखणे कठीण आहे. उदाहरणार्थ, काही विशिष्ट प्रकारचे लाकूड जर जळताना सुगंधी धूर निर्माण होतो, तर काही वास सकट धूर निर्माण करतात. अन्न शिजवताना त्याचा स्वाद आणि वास सुधारतो. म्यूट करा प्लीज. एक मिनिट. खूप वेळा सांगितलं म्यूट करा, क्लास सुरू असताना ऑन ठेवतात. अग्नितत्वामध्ये पंचमहाभूतांचा आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी समावेश होतो. आकाश तत्वाने आवाज, वायू तत्वाने हालचाल, स्पर्श आणि गती, पृथ्वी जल तत्वाने गंध आणि चव, तर अग्नि तत्वाने प्रकाश निर्माण होतो. अग्नी म्हणजे ऊर्जा, जीवन, प्रकाश आणि परिवर्तनाची प्रक्रिया आहे. अग्निशिवाय सृष्टी अंधारमय, स्तब्ध आणि निर्जीव राहील. अग्नितत्व हे ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून ते आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मंगळ मकर राशीमध्ये उच्चीचा असतो. ज्योतिषशास्त्राचं ज्ञान ज्यांना आहे त्यांना माहिती असेल. ज्यांना ज्ञान नाही माहिती त्यांनी अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. मॅडम, मंगळ मकरे तुचीचा होतो. आता अग्नितत्वाकडे पाय आहेत म्हणून सांगितलं. आता मकरेमध्ये नैसर्गिक कुंडली पण आहे. मकरेमध्ये मकर राशीमध्ये, सॉरी 10 नंबरच्या ह्याच्यामध्ये हे गुडघेच येतात ना, पायच येतात ना, म्हणजे हा, सांगते असा ना पण आता पुढे. संबंध राहू शकतो ना. हो हो, पुढे सांगते ते का उच्चीचा होतो. मंगळ उच्चस्थ मकर राशीमध्ये शिस्तबद्ध ऊर्जा आणि कर्मयोगाचा समतोल आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, पराक्रम, कृती आणि धैर्य आणि संघर्षाचा कारक मानला जातो. तो व्यक्तीच्या साहसशील, लढाऊ वृत्ती आणि निर्णय क्षमता, कृती करण्याच्या क्षमतेला चालना देतो. मंगळ आहे ना अग्नितत्वाच्या राशीत आणि मकर राशीमध्ये चांगली फळं देतो. खास करून तर सिंह राशीतला मंगळ हा व्यक्तीला खूप चांगली फळं देतो दुसऱ्या राशींपेक्षा. मकर राशीत आणि सिंह राशीमध्ये त्या मंगळाची खूप वेगळी ऊर्जा असते. राजराशी आहे ना शेवटी सिंह राशी. व्यक्तीच्या साहसशील, लढाऊ वृत्ती, निर्णय क्षमता आणि कृती निर्णयाच्या क्षमतेला चालना देतो. मंगळाच्या प्रभावाखाली असणाऱ्या व्यक्तींमध्ये उत्स्फूर्तता, नेतृत्व गुण आणि धाडस अधिक प्रमाणात आढळते. तसेच हा ग्रह युद्ध, स्पर्धा, प्रतिकूल परिस्थितीशी सामना आणि विजय याचे प्रतिनिधित्व करतो. मकर राशीतील उच्च मंगळ ऊर्जेचा संयमित प्रवाह आहे. मकर राशी पृथ्वी तत्वाची स्थिर, संयमी आणि कर्मशील राशी आहे. या राशीला शनी ग्रहाचे अधिपत्य असल्याने
ही शिस्त, नियोजन, कठोर परिश्रम आणि दीर्घकालीन यश यांचे प्रतीक मानले जाते. मंगळ जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा त्याच्या नैसर्गिक आक्रमकतेला योग्य दिशा मिळते आणि ती संयमित, शिस्तबद्ध आणि ध्येय प्राप्तीपर्यंत नेणारी ठरते. मकर राशी ही कालपुरुषाच्या कुंडलीत 10व्या स्थानावर म्हणजेच कर्मभावात येते. हा भाव व्यक्तीच्या व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा, उद्दिष्ट पूर्ती आणि मेहनतीचे फळ दर्शवतो. त्यामुळे मकर राशीत मंगळ उच्चस्थ होतो, कारण तिथे त्याला एक शिस्तबद्ध, संयमित आणि ध्येयाकडे वाटचाल करणारी दिशा मिळते. मकर राशीत मंगळ उच्च का होतो? मकर राशी परिश्रम, संयम आणि नियोजनाचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगळाला येथे ध्येय साधनेची योग्य दिशा मिळते. मंगळ कृतिशील ग्रह असून तो कठोर परिश्रम आणि सातत्य याला चालना देतो, जे मकर राशीच्या स्वभावाशी पूर्णपणे सुसंगत असते. मकर राशीत मंगळाची आक्रमकता संयमित राहते, त्यामुळे शिस्तबद्ध आणि रणनीतीसह कार्य करणारा ठरतो. व्यक्तीच्या जीवनात यश, प्रतिष्ठा, मजबूत निर्णय क्षमता निर्माण करणारा हा सर्वोत्तम योग आहे. मंगळ आणि कर्म, कृती, निर्माण यांचा परस्पर संबंध आहे. मंगळ हा कर्माचा कारक ग्रह, तो व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, व्यावसायिक क्रियांवर परिणाम करतो. शास्त्रानुसार कोणतेही कर्म त्याच्या फलश्रुतीसह जोडलेले असते आणि मंगळ हा त्या फलश्रुतीचा निर्णायक घटक असतो. कर्माशिवाय आत्म्याला अस्तित्व नाही. त्यामुळेच मंगळ व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतो. संकटाचा सामना करून परिश्रम करणाऱ्या व्यक्तीला यश प्राप्त होते. ही संकल्पना मंगळाच्या प्रभावाखाली येते. मंगळ उच्चस्थ असल्यास व्यक्ती कष्टाळू, परिश्रमी आणि उद्दिष्ट सिद्धीवर भर देणारी असते. तमोगुणी स्वरूप आणि त्याचे नियंत्रण. मंगळ हा ग्रह तमोगुणी स्वरूपाचा मानला जातो, कारण तो शारीरिक ऊर्जा, संघर्ष, आत्मकेंद्रित विचार आणि क्रोध यांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु मकर राशीत हा प्रभाव नियंत्रित राहतो आणि मंगळाची ऊर्जा संयमित राहते आणि विविध कार्यासाठी वापरली जाते. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असलेला मंगळ साहस आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. मकर राशीत तो संयम, शिस्त आणि नियोजन शक्ती प्रदान करतो. त्यामुळे आक्रमकतेचे स्वरूप ध्येयपूर्तीच्या दिशेने होत असल्याने मंगळाचा प्रभाव अत्यंत सकारात्मक ठरतो. मंगळ आणि शरीरशास्त्र. शरीरातील ऊर्जेचा संतुलन बिंदू, रक्ताभिसरण आणि ऊर्जा. मंगळ शरीरात रक्ताभिसरण, उष्णता आणि प्रतिकार शक्ती नियंत्रित करतो. पचन आणि जठराग्नी. पचन संस्थेला अग्नितत्वाचे कार्य मंगळाशी निगडित आहे. पाय आणि स्थैर्य. मकर राशी काय करते? शरीरातील गुडघे, पायांचे प्रतिनिधित्व करते, जे स्थैर्य आणि कृतीचे प्रमुख केंद्र आहे. म्हणजे जे आपण कर्म करतो ते काय व्हायला पाहिजे? स्थिर राहायला पाहिजेत ना. पाय काय आहेत? स्थैर्याचे कारक आहेत. आपण आज जमिनीवरती उभे राहतो तर पाय आपले चांगले असल्यामुळेच राहतोय ना. कारण पाय काय करतात तर त्या स्थिरता देतात तिथे आपल्याला उभा राहायला. मग तुम्हाला तुम्ही कार्य करताय आणि ते कार्य तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर पद्धतीने राहावं किंवा त्याला स्थिरता मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्याला काहीतरी अचीव करायचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला मंगळ हा त्या मकरेमध्ये स्थिर राहिला तर तुम्ही त्या यशाकडे वाटचाल कराल ना. जर स्थिर नसेल तर यशाकडे वाटचाल होईल का तुमची? नाही होणार ना. अस्थिर होईल ती कुठेतरी. मग ते यश जे खेचून आणायचं असतं, ते खेचून आणायचं जे धाडस असतं यशाला, ते कार्य कोण करतं? तर ते मंगळ करतं. आणि ते कार्य करण्याकरता एक स्थिरता हवी असते. आणि ती स्थिरता कुठे मिळणार? तर ती स्थिरता मकर सारख्या राशीमध्येच मिळणार ना, जिथे जी पायावर येते. आणि पृथ्वी तत्वाची रास आहे. पृथ्वी तत्व हे काय आहे? तर 5 तत्वांपैकी एक तत्व जे स्थिर असलेलं तत्व आहे. मग ते स्थिर असलेल्या तत्वामध्येच मंगळासारखा ग्रह हे त्याचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो ना. आपण कुठलीही गोष्ट कधी करतो तो स्थिर मुहूर्तावर, म्हणजे स्थिर लग्नावर करतो ना. का तर आपले जे केलेलं कार्य आहे, शुभ कार्य, ते आपल्या आयुष्यामध्ये तसंच स्थिर राहावं म्हणून स्थिर लग्नावर त्या गोष्टी केल्या जातात. बरोबर आहे. तर त्याचं हेच कारण आहे की मंगळाचा जर विचार केला तर मंगळ काय आहे?
तर आपल्याला ते कार्य करायला क्षमता निर्माण करतो, ऊर्जा निर्माण करतो, साहस निर्माण करतो. आणि जे साहस निर्माण केले ते डगमगू नये माणसाने आणि ते यश त्याने घेऊन यावं ओढून. तर ते कार्य म्हणून तर ते मकरेमध्ये तो चांगल्यापैकी ते कार्य करू शकतो. कळालं तुम्हाला? हा. होय होय मॅडम. हो मॅडम. मकर राशीतील उच्च मंगळाचा प्रभाव. मकर राशीत मंगळ हा शिस्तबद्ध, संयमी, परिश्रमी होतो. कर्मयोग आणि ध्येयपूर्तीच्या दृष्टीने हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. आता मेष आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळाचा तीव्र प्रभाव का असतो? मंगळ काय आहे? तो ऊर्जा आहे, शक्ती, धैर्य आणि कृतीचा कारक ग्रह आहे. तो युद्ध, लढाऊ वृत्ती, स्वावलंबन आणि संघर्ष यांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच मंगळ ज्या राशीवर स्वामित्व ठेवतो त्या राशीमध्ये त्याचा प्रभाव अत्यंत प्रबळ असतो. मेष आणि वृश्चिक या दोन्हीही राशी मंगळाच्या अधिपत्याखाली येतात आणि दोन्ही राशी जीवनाच्या दोन अत्यंत महत्वाच्या टप्प्यांशी निगडीत आहे. कशा निगडीत आहे? आपण जर निसर्ग कुंडलीप्रमाणे पाहिलं तर प्रथम स्थानामध्ये मेष राशी येते आणि अष्टमामध्ये काय येते? तर वृश्चिक राशी येते. बरोबर आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूशी याचा संबंध फार जवळचा आहे, फार आहे. तर मेष रास शरीर जीवनाची सुरुवात दाखवते, अस्तित्व दाखवते तुमचं पृथ्वीवरील, आत्मपरिचयाचं प्रतीक दाखवते. तर वृश्चिक रास काय आहे? तर परिवर्तन आहे, पुनर्जन्म आहे, मृत्यू आहे, गूढ शक्तीचं प्रतीक आहे. या दोन्ही राशींमध्ये मंगळाचा प्रभाव हा तीव्र असतो. मेष रास शरीर आणि जीवनाचा प्रारंभ दाखवते. मेष रास ही राशी चक्रातली पहिली रास असून ती चर रास आहे आणि अग्नितत्वाची रास आहे. ही रास आत्मपरिचय, शरीर, इच्छाशक्ती आणि कृतिशीलता यांचे प्रतिनिधित्व करते. मेष आणि शरीराचा संबंध कसा येतो? तर मेष रास शरीराच्या डोक्याचे आणि चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करते. मंगळ हा उष्ण ग्रह असल्यामुळे राग आल्यावर चेहरा लालसर होतो, रक्तदाब वाढतो आणि व्यक्ती काय होते? आक्रमक होते. मेष आणि ऊर्जा. मेष राशीतील मंगळ अत्यंत सक्रिय, गतिशील आणि स्वावलंबी असतो. याचा प्रभाव खालील गोष्टींवर दिसतो. जीवनात पुढे जाण्याची जिद्द, साहस, अचानक निर्णय घेण्याची क्षमता, जलद कृती करण्याची वृत्ती, राग, आक्रमकता आणि स्पर्धात्मक प्रवृत्ती. मेष आणि कर्म. मेषरास ही शरीराच्या निर्मितीशी संबंधित असल्याने ती रूप आणि कर्म यांचे प्रतीक आहे. जन्म झाल्यानंतर शरीराची जडणघडण जेव्हा वेग येतो तेव्हा शरीरातील उष्णता वाढलेली असते. मंगळ हा उष्ण ग्रह असल्याने मेष राशीत असताना शरीरातील ऊर्जा, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्तीला प्रदान करतो. मेष हा आरंभाचा संकेत देतो, त्यामुळेच ही रास जीवनाच्या सुरुवातीला अधिक सक्रिय, लढाऊ स्वभावाची असते. वृश्चिक रास. वृश्चिक ही स्थिर आणि जलतत्वाची रास आहे. ही रास मृत्यू, पुनर्जन्म, अंतर्मुक्ता आणि मानसिक शक्तीचे प्रतिनिधित्व करते. वृश्चिक रास काय करते? तर वृश्चिक रास ही नाश, विनाश आणि पुनरुत्थान यांचे प्रतीक आहे. त्यामुळे या राशीत जन्मलेले लोक सहसा आत्मनिरीक्षण करणारे असतात, भावनिक दृष्ट्या तीव्र असतात, संघर्षातून शिकण्याची आणि त्याच्यातून उभे राहण्याची क्षमता असते. गूढशास्त्र, संशोधन आणि मनोवैज्ञानिक क्षेत्रात अधिक रुची असते. वृश्चिक रास आणि मंगळाचा जर प्रभाव पाहिला तर मंगळ वृश्चिक राशी आणि मंगळाच्या प्रभावाखाली असल्यामुळे ही रास गुप्त, रहस्यमय आणि संयमी स्वभावाची असते. या राशीतील लोक संकटाचा सामना धैर्याने करतात आणि कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता ठेवतात. त्यांना मानसिक ताकद आणि आतून प्रेरणा मिळते, जी त्यांना जीवनात मोठ्या संकटावर विजय मिळवण्यास मदत करते. वृश्चिक आणि शरीरातील अग्नी. वृश्चिक रास शरीरातील गुप्तांग, गुदद्वार आणि मूत्रसंस्थेशी निगडीत आहे. मिरची किंवा मसालेदार अन्न खाल्लं तर तोंडाची जळजळ होते. तसेच जर पाहिले तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गुदद्वाराजवळ सुद्धा जळजळ होते. हे दोन्ही अवयव लालसर रंगाचे असतात. त्यामुळेच मंगळाच्या उष्णतेशी संबंधित जरी वृश्चिक रास ही जलतत्वाची असली तरी सुद्धा तिथे काय आहे? एक प्रकारचा अग्नीच आहे.
बरोबर आहे. कळालं तुम्हाला वृश्चिक राशीमध्ये कसा अग्नी आला आहे, तर तो वेगळ्या स्वरूपाचा अग्नी आलेला आहे. हे दोन्हीही अवयव लालसर रंगाचे असतात, त्यामुळे मंगळाच्या उष्णतेशी संबंधित आहेत. वृश्चिक आणि आध्यात्मिक परिवर्तन ही रास पुनर्जन्म, कर्मफळ आणि आत्मशुद्धी दाखवते. वृश्चिक ही नाशानंतर होणाऱ्या नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. म्हणूनच ही रास जीवन मरणाच्या संक्रमणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका दाखवते. मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशी मंगळाच्या प्रभावाखाली असल्याने जीवनाच्या दोन टोकांचे प्रतिनिधित्व करतात. जन्म आणि मृत्यू. मेष रास जीवनाची सुरुवात आणि शरीर रचनेला सूचित करते, तर वृश्चिक रास ही शरीराचा अंत आणि पुनर्जन्म सूचित करते. मेष राशीत अत्यंत उग्र, लढाऊ आणि आक्रमक स्वरूपाचा अग्नी असतो आणि तिची सुरुवात ऊर्जा असते. कारण ती सुरुवातीची ऊर्जा असते. वृश्चिक राशीत मंगळ अधिक संयमी, स्थिर आणि अंतर्मुख असतो, कारण ही रास जीवनाच्या शेवटच्या टप्प्याशी निगडीत असते. या दोन्ही राशींमध्ये मंगळाचे प्रभाव तीव्र असतात, कारण या राशी जीवनातील सर्वात मोठ्या परिवर्तनाशी संबंधित असून जन्म आणि मृत्यूशी संबंधित आहे. मेष रास आणि मंगळ जीवनाची सुरुवात शरीर, रूप आणि अस्तित्व दाखवते. शरीराची ऊर्जा, उत्साह आणि आक्रमकतेचा कारक मानला जातो. डोक्याशी संबंधित आहे. ती विचार आणि कृती, रागाचे प्रतिनिधित्व करते. तर वृश्चिक रास मंगळ मृत्यू, पुनर्जन्म, गूढशास्त्र आणि जीवनाचे स्वरूप दाखवते. संघर्ष, कठीण काळातून जाण्याची क्षमता आणि मानसिक ताकद दाखवते. गुप्तांग शरीराच्या नष्ट होणाऱ्या प्रक्रियांशी निगडीत आहे. म्हणूनच मेष आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळाचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो, कारण तो जीवन मरणाच्या संक्रमणाशी संबंधित असतो आणि शरीरात उष्णतेच्या आधारेच होणाऱ्या बदलांचे प्रतिबिंब दर्शवतात. आज आपण इथे स्टॉप करूयात, पुढचं लेक्चर घेऊयात. कोणाला काय विचारायचं समजलं असेल मला वाटतं आजचं बरंचसं लेक्चर. हो मॅडम, समजले. समजलं ना? हो. हा मॅडम, मला एक विचारायचं म्हणजे सिंह राशीचा मंगळ खूप चांगली फळं देतो असं म्हणा तुम्ही, राज राशी आहे म्हणून. हो, त्याचं वेगळं असते. मग तर हे आता समजा मिथुन लग्न असेल तर पराक्रम राशी तिसऱ्या घरामध्ये पराक्रम स्थानामध्ये जर मंगळ असेल तर ती व्यक्ती जास्त हे असेल का मग? कॉम्पिटिशन मध्ये चांगली राहील, अच्छा. नोकरीमध्ये चांगला भागदौड होईल, परंतु घरापासून लांब गेल्यानंतर चांगलं अस्तित्व निर्माण करू शकते. स्पोर्ट्स मध्ये खूप चांगल्यापैकी पुढे येऊ शकते. षष्टेश आहे ना मिथून लग्नाला? नाही, मिथुन लग्नाला षष्टेश होतो. मंगळ. अच्छा, नाही मी आता मिथुन लग्नाला आता 3, 4, 5. वृश्चिक रास 6व्या स्थानात येते मिथून लग्न. अच्छा, नाही मंगळ जर तृतीयेत असेल जर हो, मेष पण पण तो षष्टेश होऊन गेलाय ना तृतीयात. अच्छा, ओके, असं म्हणून. ओके ओके ओके. तो षष्टेश होऊन गेलाय तृतीयात, म्हणून तो षष्ठ स्थान त्याने बलवान केलं आणि वरतून त्याची 4थी दृष्टी पण येते षष्ठावर. कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये लवकर पुढे येण्याची वृत्ती आहे, लढाऊ वृत्ती आहे. ठीक आहे, ओके मॅडम, थँक्यू. काय विचारायचं मग? मॅडम, मला एक विचारायचं. बोला. मॅडम, आपण सुरुवातीला आकाश तत्व घेतलं, त्यात गुरुग्रहाचं पण घेतलं. त्यात तुम्ही सांगितलं ते गुरुग्रह हा यश, मान, सन्मान देतो, बरोबर. आणि आता मंगळाचं पण तेच सांगितलं, मंगळ सुद्धा हा यश देतो, म्हणजे खेचून आणतो, मान सन्मान पण देतो. आणि आपण रवी हा पण मान सन्मान देतो. मग यातलं तिन्ही मधलं नेमकं कुठलं आपण हे करायचं मॅडम, ते मला लक्षात येत नाही. त्यालाच तर तर्कशास्त्र म्हणतात ना, ज्योतिषशास्त्र. आता ते जेव्हा आपण कुंडलीचा अभ्यास करू ना, हळूहळू जावा, स्टेप वाईज. कुंडले 12 लग्न आहेत, 12 राशी आहेत, विविध माणसांवरती 12 लग्नांवरती जन्म घेतात. कोणत्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह कधी राजयोग करेल ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्यालाच तर बोलतात ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र. माझा आता तोच प्रश्न होता की आता हे आपण लग्न
हे रास वेगळी आणि मुख्य रास वेगळी, मग त्याचा कसा आपण तर्क लावायचा किंवा संबंध कसा लावायचा? समजा आता मेष लग्न असेल आणि माझे रास तूळ रास आहे, तर मग त्याचा कसा संबंध लावू शकतो? तूळ रास भावनांवर सॉरी रास जी असते ती भावनात्मक संबंध दाखवते, भावनात्मक रुची दाखवते. तर लग्न रास तुमचं समाजामध्ये अस्तित्व दाखवतं. तुम्ही समाजामध्ये कसे आहात किंवा तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही आयुष्यामध्ये किती यश किती यश मिळवणार आहे, कशा पद्धतीने म्हणजे तुमचं अस्तित्व आहे हे तुमचं लग्न रास दाखवते. अच्छा अच्छा, ओके ओके. मला आहे ना ते आता एकदम गोंधळ झाल्यासारखं झालं होईल डोक्यात. होईल होईल. आता गोंधळ नका करू. आता फक्त जे शिकताय ना ते तत्व शिका, राशी शिका, ग्रह शिका आणि हे सगळं शिकून झाल्यावरती ते लॉजिक कसं लावायचं ते नंतरचा भाग आहे हा. ठीक आहे. चालेल मॅडम, आजचं खूप छान होतं पंचतत्वाचं जे तुम्ही शिकवताय ना, हे हा छान सोप्या भाषेत म्हणजे छान कळलं मॅडम. आधीचे नाही कळले. आधीचं मला आहे ना मॅडम पॉसिबल नव्हतं झालं काही कारणास्तव. अच्छा, तुम्ही म्हणजे आता अटेंडच मी नाही केले. नाही नाही, काय काय केलं काय काय नाही केलं. ते मग ठीक. रेकॉर्ड बघून आजचं तर एकदम छान म्हणजे हम्म. कळलं. छान होतंय सांगितलेलं आजचं विश्लेषण. थँक्यू. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट. मॅडम, मला ह्याचं हा, रेकॉर्डिंग आलं नाही आपलं कसलं? ज्योतिषशास्त्राचं तुम्ही जे पाठवलेलं. मी मेसेज पण टाकलाय बघा ग्रुपवर. वास्तूचं की ज्योतिषाचं विचारताय तुम्ही? वास्तूचं आलंय मला. हा, ज्योतिषाचं त्याचं पब्लिक आहे ज्योतिषाचं. तिथे हे नाहीये, कोणीही बघू शकतात तिथे जाऊन. हो, युट्यूबवर मॅडमच्या लिंकला क्लिक केलं की सगळे व्हिडिओ येतात. अच्छा, ओके, हा, चालेल, ठीक आहे. ते काय प्रायव्हेट नाहीये सर, ते कोणीही बघू शकतो. ठीक आहे, चालेल चालेल, ठीक. चालेल. थँक्यू. बाय, गुड नाईट सर. सुनील सर, बाय. थँक्यू गुड सर, नाईट थँक्यू मॅडम. मॅडम, थँक्यू, गुड नाईट, गुड थँक्यू. नाईट.